वेलकम स्टुडंट. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा जो लेसन आपण स्टडी करतोय, या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नर्व हा जो पॉईंट आहे तो सुरू केला होता. आणि न्यूरल टिश्यू जो आहे हा मेनली दोन टाईपच्या सेलपासून बनलेला असतो. फर्स्ट आहे न्यूरॉन किंवा नर्व सेल आणि सेकंड आहे ग्लियल सेल किंवा न्यूरोग्लियल सेल असं त्याला म्हटलं जातं. तर याच्यामध्ये फर्स्ट जी आहे ती नर्व सेल, तिचे डिटेल्स आपण पाहतोय. सो नर्व सेलमध्ये आपण सायटॉन याची इन्फॉर्मेशन या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. यानंतर नेक्स्ट डेंड्रॉन आणि एक्झॉन याची इन्फॉर्मेशन आज आपण स्टडी करणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट सायटॉनबद्दल जे काही पॉईंट दिलेले आपण तर ते आज आपण रिवाइज करणार आहोत. तर याच्यामध्ये फर्स्ट बघा, ओके. तर हे जे आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं तर याच्यामध्ये मेनली हे जे सेंटरचं स्ट्रक्चर आहे त्याला सायटॉन असं नेम दिलं जातं. आणि या सायटॉनमध्ये आपण वेगवेगळे पार्ट जे आहेत ते स्टडी केलेले. जसं की सायटॉनमध्ये सेंटरला न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस सुद्धा असतो. न्यूक्लियसच्या बाजूचं सायटोप्लाझम जे आहे ते क्लिअर सायटोप्लाझम असतं आणि या क्लिअर सायटोप्लाझमच्या बाजूला न्यूरोफायब्रिल जे आहेत ते पाहायला मिळतात. न्यूरोफायब्रिल म्हणजे काय हेही मी तुम्हाला सांगितलं. कोणतीही सेल असेल तर त्या सेलला सपोर्ट करणारं स्ट्रक्चर सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतं आणि ते स्ट्रक्चर तीन टाईपचं एक आहे ॲक्टिन फिलामेंट किंवा त्यांना मायक्रोफिलामेंट असंही म्हटलं जातं. सेकंड मायक्रोट्युब्यूल असतं आणि अजून एक आहे इंटरमिजिएट फिलामेंट. सो असे तीन टाईपचे सपोर्टिंग स्ट्रक्चर सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. यातलं मायक्रोट्युब्यूल जे आहे याचा डायमीटर सगळ्यात जास्त असतो. ॲक्टिन फिलामेंट जे आहेत ते सगळ्यात थिन असतात आणि या सगळ्यांचं मेन फंक्शन आहे सेलला सपोर्ट करणं, ज्याला सायटोस्केलेटन असंही म्हटलं जातं. आपला पॉईंट होता न्यूरोफायब्रिल. सो न्यूरोफायब्रिल हे या न्यूरॉनच्या आतमध्ये नर्व सेलच्या आतमध्ये असणारं मायक्रोट्युब्यूलपासून किंवा ॲक्टिन फिलामेंट पासून बनलेलं स्ट्रक्चर आहे जे त्या सेलला सपोर्ट करणार आहे आणि नर्व इम्पल्स ट्रान्समिट करण्यासाठी हेल्प करणार आहे. सो असे न्यूरोफायब्रिल इथे बाजूला प्रेझेंट असतात. बाजूचे जे सायटोप्लाझम आहेत त्याच्यामध्ये रिमेनिंग ऑर्गॅनली आहेत आणि त्याच्यामध्ये मेन निसल्स ग्रॅन्युल आपण पाहिले. तर याच्या सायटोप्लाझममध्ये निसल्स ग्रॅन्युल असतात जे रायबोप्रोटीन आहेत किंवा रायबोझोम लाईक स्ट्रक्चर आहे आणि याचं मेन फंक्शन आहे सिंथेसिस ऑफ व्हेरियस एन्झाईम, वेगवेगळे एन्झाईम तयार करणं. जे एन्झाईम न्यूरोट्रान्समीटर लाईक ॲसिटिल कोलिनसारखे न्यूरोट्रान्समीटर तयार करतात. तर असे न्यूरोट्रान्समीटर तयार करणारे जे एन्झाईम आहेत ते एन्झाईम तयार करण्याचं काम निसल्स ग्रॅन्युल्स करत असतात. तर ही आपण सायटॉनबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टडी केली. त्यानंतर नेक्स्ट आज आपण स्टडी करणार आहोत डेंड्रॉन. सो बघा, ओके. सो डेंड्रॉनबद्दल काय सांगितलेलं आहे पहा. सो डेंड्रॉन्स आर मेनी स्मॉल कोनिकल स्ट्रक्चर ओके. सो डेंड्रॉन जे आहेत हे जर सायटॉन असेल तर त्याच्या बाजूला हे बरेच आपल्याला डेंड्रॉन पाहायला मिळतात. सो डेंड्रॉन्स आर मेरी, सायटॉनला बरेच डेंड्रॉन असतात. त्यानंतर स्मॉल आणि कोनिकल स्ट्रक्चर आहे. हे एक्झॉन इतकं सुद्धा लॉंग नसतं, स्मॉल आहे आणि कोनिकल शेपचं हे स्ट्रक्चर असतं. सेकंड थिंग, दीज आर हायली ब्रांच्ड. ओके, दीज आर हायली ब्रांच्ड. सो तुम्ही हे डेंड्रॉन जे आहेत ते बघू शकता. हे जे डेंड्रॉन्स आहेत याच्यापासून बऱ्याचशा ब्रांचेस ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. सो डेंड्रॉन दे आर हायली ब्रांच्ड. बऱ्याचशा ब्रांचेस आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट ह्या ज्या ब्रांचेस आहेत त्यांना म्हटलं जातं फाईन ब्रांचेस. आर कॉल्ड डेंड्राइट्स. फाईन ज्या ब्रांचेस या तयार होत आहेत या ब्रांचेसना डेंड्राइट म्हटलं जातं. सो डेंड्रॉन आणि डेंड्राइट फरक नीट लक्षात घ्या.
हे जे सुरुवातीचा जो पार्ट आहे यांना डेंड्रॉन म्हटलेलं आहे, या इनिशियल पार्टला. आणि पुढच्या ज्या ब्रांचेस आहेत, या पुढच्या ब्रांचेस, तर या ब्रांचेसना डेंड्राइट असं म्हटलेलं आहे. सो दीज आर दी डेंड्राइट्स. ओके, सो डेंड्रॉन आणि डेंड्राइट्स आपण पाहिलं. नेक्स्ट बघा, निसल्स ग्रॅन्युल अँड न्यूरोफायब्रिल्स आर प्रेझेंट. निसल्स ग्रॅन्युल अँड न्यूरोफायब्रिल आर प्रेझेंट at the base of dendron. At the base of dendron. सो बघा, या डेंड्रॉनच्या बेसला, म्हणजे जर हा डेंड्रॉन असेल तर त्याचा हा जो बेस आहे, या बेसला इथे निसल्स ग्रॅन्युल आणि न्यूरोफायब्रिल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. सो निसल्स ग्रॅन्युल्स अँड न्यूरोफायब्रिल्स आर प्रेझेंट ॲट द बेस ऑफ डेंड्रॉन. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. सो ही जी आपण इन्फॉर्मेशन पाहिली ते आपण डेंड्रॉनबद्दल बघितली. आता फायनली डेंड्रॉनचं फंक्शन काय असतं बघा. सो इट ट्रान्सफर मेसेज टुवर्ड्स सायटॉन. सो याचं मेन फंक्शन आहे सायटॉनकडे मेसेज सेंड करणं, सायटॉनकडे मेसेज पाठवणं. हे फंक्शन करण्याचं काम डेंड्रॉन करतो. सो डेंड्रॉनबद्दलची इन्फॉर्मेशन बोर्डवरती आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. डेंड्रॉन्स आर मेनी स्मॉल अँड कोनिकल स्ट्रक्चर. एका सायटॉनपासून बरेच डेंड्रॉन अराईज होतात. स्मॉल स्ट्रक्चर आहे आणि कोनिकल आहे. नेक्स्ट, हे डेंड्रॉन जे आहेत ते हायली ब्रांच्ड असतात. डेंड्रॉनपासून बऱ्याचशा ब्रांचेस जे आहेत त्या तयार होतात. तर या ज्या ब्रांचेस तयार झालेल्या आहेत या ब्रांचेसनाच डेंड्राइट्स असं सुद्धा म्हटलं जातं. सो डेंड्रॉन आणि डेंड्राइट्स हे वेगवेगळ्या टर्म्स आहेत, वेगवेगळ्या स्ट्रक्चरसाठी यूज केलेल्या टर्म्स आहेत. सो व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर हे जे डेंड्रॉन्स आहेत यांच्या बेसला इथे निसल्स ग्रॅन्युल आणि न्यूरोफायब्रिलसुद्धा प्रेझेंट असतात. निसल्स ग्रॅन्युल काय आहेत आणि न्यूरोफायब्रिल काय आहेत हे आपण आधीच पाहिलं. सो निसल्स ग्रॅन्युल अँड न्यूरोफायब्रिल्स आर प्रेझेंट ॲट द बेस ऑफ डेंड्रॉन. अँड फायनली, what is the function of dendron? So their function is to transfer message to the cyton. जो काही यांच्याकडे मेसेज येते तो इथून या सायटॉनकडे ट्रान्सफर करणं, हे मेन फंक्शन डेंड्रॉन करत असतात. सो ही जी डायग्रॅम आहे या डायग्रॅममध्ये हे स्ट्रक्चर ज्याला आपण सायटॉन म्हणतोय ते आपण आधीच पाहिलं. सायटॉनपासून बऱ्याच ब्रांचेस अराईज झाल्या, यांना आपण डेंड्रॉन असं म्हटलो. आता या सायटॉनपासून एक लॉंग प्रोसेस अराईज होते आणि या प्रोसेसला ॲक्झॉन असं म्हटलं जातं. सो नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण ॲक्झॉन हे स्ट्रक्चर डिटेल पाहणार आहोत. सो बघा, नेक्स्ट इज ॲक्झॉन. सो फर्स्ट, ॲक्झॉन इज सिंगल लॉंग प्रोसेस. सायटॉनपासून अराईज झालेली ही सिंगल आणि लॉंग प्रोसेस आहे ज्याला ॲक्झॉन असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, युजली इट इज अनब्रांच्ड. जसं आपण डेंड्रॉनमध्ये पाहिलं की डेंड्रॉन जे आहेत ते कसे असतात, ब्रांच्ड असतात, तसं ॲक्झॉन जे आहे ते अनब्रांच्ड असतं बऱ्यापैकी. त्याच्यापासून खूप ब्रांचेस जे आहेत ते अराईज होत नाहीत. सो युजली इट इज अनब्रांच्ड. ओके, इट अरायझेस फ्रॉम ॲक्झॉन हिलॉक. तर हे जे ॲक्झॉन आहेत ते कोणापासून अराईज होतात, तर बघा, हे जर आपलं सायटॉन असेल तर हे जे स्ट्रक्चर आहे सायटॉनमधलं इथलं हे स्ट्रक्चर किंवा हा पॉईंट याला ॲक्झॉन हिलॉक असं म्हटलं जातं. आणि या ॲक्झॉन हिलॉकपासून हे जे ॲक्झॉन आहे ते ॲक्झॉन अराईज होते. सो नीट लक्षात घ्या, ॲक्झॉन अरायझेस फ्रॉम ॲक्झॉन हिलॉक. सायटॉनपासूनच अराईज होणारी ही ब्रांच आहे, सायटॉनपासूनच अराईज होणारी ही प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस ज्या पॉईंटपासून अराईज होते त्या पॉईंटला ॲक्झॉन हिलॉक असं म्हटलं जातं.
नेक्स्ट इट हॅज बंडल ऑफ न्यूरोफायब्रिल. इट हॅज बंडल ऑफ न्यूरोफायब्रिल. याच्या आतमध्ये न्यूरोफायब्रिलचे बंडल असतात. ॲक्झॉनच्या आतमध्ये न्यूरोफायब्रिल मगाशी आपण पाहिलं एक टाईपचं सायटोस्केलेटन सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे जे मायक्रोट्युब्यूल ॲक्टिन फिलामेंटपासून बनलेलं असतं. तर हे सपोर्टिंग स्ट्रक्चर या ॲक्झॉनच्या आतमध्ये प्रेझेंट असतं. सो इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ बंडल्स ऑफ न्यूरोफायब्रिल्स आर प्रेझेंट इनसाइड द ॲक्झॉन. सो प्रत्येक स्टेटमेंटमध्ये एक इम्पॉर्टंट वर्ड आहे, जसं की ॲक्झॉन ही सिंगल आणि लॉंग प्रोसेस आहे. डेंड्रॉनसारख्या बऱ्याच प्रोसेस नसतात, एकच असते आणि ती लॉंग असते. नेक्स्ट युजली हे अनब्रांच्ड असतं. नेक्स्ट सायटॉनच्या ज्या पॉईंटपासून हे अराईज होतं त्याला ॲक्झॉन हिलॉक असं म्हटलं जातं. नेक्स्ट ॲक्झॉनच्या आतमध्ये न्यूरोफायब्रिलचे बंडल जे आहेत ते प्रेझेंट असतात, मात्र निसल्स ग्रॅन्युल जे आहेत त्याच्यामध्ये ॲबसेंट आहेत. सो निसल्स ग्रॅन्युल्स आर ॲबसेंट. हे नीट लक्षात घ्या, ॲक्झॉनच्या आतमध्ये निसल्स ग्रॅन्युल जे आहेत ते प्रेझेंट नाहीत. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, ॲट टर्मिनली ब्रांच्ड ॲक्झॉन जो आहे या ॲक्झॉनचा टर्मिनल जर असेल, समजा हा ॲक्झॉनचा टर्मिनल आहे, तर याच्या टर्मिनल एंडला ब्रांच प्रोसेसेस अराईज होतात आणि हे जे ब्रांचिंग अराईज झालेले यालाच टिलोडेंड्रॉन असं सुद्धा म्हटलं जातं. सो देअर इज ब्रांच प्रोसेस ॲट द एंड अँड दिस टर्मिनल ब्रांच प्रोसेस आर कॉल्ड ॲज टिलोडेंड्रॉन. एंडला येणाऱ्या ज्या ब्रांच प्रोसेसेस यांना टिलोडेंड्रॉन असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट दे कॅरी मेसेज अवे फ्रॉम सायटॉन. आपण आधी पाहिलं डेंड्रॉनचं फंक्शन काय असतं की ते मेसेज सायटॉनकडे आणतात. तर ॲक्झॉन जो आहे तो सायटॉनकडून मेसेज त्याच्यापासून अवे घेऊन जातो. सो इट कॅरी मेसेज अवे फ्रॉम दी सायटॉनपासून मेसेज अवे नेण्याचं काम कोण करत असतात, तर हे ॲक्झॉन करत असतात. नेक्स्ट बघा, समटाईम lateral branch arises and this lateral branch is called collateral. ओके, सो कधी कधी हा जो ॲक्झॉन आहे या ॲक्झॉनपासून अशी एक लॅटरल ब्रांच जी आहे ती अराईज होते आणि ही जी लॅटरल ब्रांच अराईज होते या ब्रांचलाच कोलॅटरल असं सुद्धा म्हटलं जातं. सो आतापर्यंत सांगितलेले पॉईंट सगळ्यांच्या लक्षात आले का बघा. फर्स्ट आपण डेंड्रॉन पाहिले की स्मॉल कोनिकल स्ट्रक्चर आहे, त्यानंतर हायली ब्रांच्ड आहे. फाईन ब्रांचेस जे आहेत त्यांना डेंड्राइट्स म्हणायचं. डेंड्रॉनच्या बेसला निसल्स ग्रॅन्युल आणि न्यूरोफायब्रिल्स असतात. ओके, आणि यांचं मेन फंक्शन आहे सायटॉनकडे मेसेज नेणं. हे जर तुम्ही ॲक्झॉन पाहिलं तर ॲक्झॉन ही एकच लॉंग प्रोसेस आहे. सायटॉनच्या ज्या पॉईंटपासून अराईज होते त्याला आपण ॲक्झॉन हिलॉक असं म्हणतो. त्यानंतर त्याच्या आतमध्ये न्यूरोफायब्रिल्सचे बंडल जे आहेत ते प्रेझेंट असतात. नेक्स्ट निसल्स ग्रॅन्युल मात्र याच्यामध्ये ॲबसेंट आहेत. म्हणजे बघा इथं आपण पाहिलेलं डेंड्रॉनमध्ये निसल्स ग्रॅन्युल आणि न्यूरोफायब्रिल दोन्हीही त्याच्या बेसला असतात आणि ॲक्झॉनमध्ये न्यूरोफायब्रिल्स आहेत मात्र निसल्स ग्रॅन्युल्स नाही आहेत. त्यानंतर टर्मिनल जे ब्रांचेस आहेत, टर्मिनली याला जे ब्रांचेस अराईज होतात यांना टिलोडेंड्रॉन असं म्हटलं जातं. त्यानंतर याचं मेन फंक्शन आहे इट कॅरीज मेसेज अवे फ्रॉम दी सायटॉनपासून मेसेज अवे कॅरी करणं हे मेन फंक्शन आहे या ॲक्झॉनचं. आणि समटाईम याला लॅटरल ब्रांच राईज होते आणि ही जी लॅटरल ब्रांच आहे हिला कोलॅटरल असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, see terminal branches attached to याच्या ज्या टर्मिनल ब्रांचेस आहेत
त्या कुठे अटॅच होतात, तर त्यांचे अटॅचमेंट दोन ठिकाणी असू शकते. एक टर्मिनल ब्रांचेस अटॅच टू मसल ग्लँड आणि अजून एक आहे ते म्हणजे स्किन. ओके, तर यांना अटॅच होऊ शकतात किंवा टर्मिनल ब्रांचेस किंवा टिलोडेंड्रॉन जे आहेत ते कोणाला अटॅच होऊ शकतात, इंटरकनेक्ट ऑर दे कॅन अटॅच टू द टिलोडेंड्रॉन ऑफ ऑदर एक्झॉन. सो बघा, टर्मिनल ब्रांच जे आहे म्हणजे ही टर्मिनल ब्रांच आणि ही जी टर्मिनल ब्रांच आहे ती कोणाला अटॅच होऊ शकते, तर एक जर हा शेवटचा एक्झॉन असेल तर हा किंवा डायरेक्ट मसलच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असेल तर मसल असेल, आपली स्किन असेल किंवा एखादी ग्लँड असेल तर डायरेक्ट त्यांना अटॅच होणार आहे. किंवा कदाचित असंही असू शकतं की हा दुसऱ्या एक्झॉनच्या टिलोडेंड्रॉनला अटॅच होऊ शकतो. म्हणजे जर हा दुसरा एक्झॉन असेल तर याचा टिलोडेंड्रॉन आणि ह्या पहिल्या एक्झॉनचा टिलोडेंड्रॉन एकमेकांना अटॅच होऊ शकतात. तर बघा, टर्मिनल जे आहेत ते कुठे अटॅच होतात हे तुम्हाला सांगितलं. एक मसल, ग्लँड किंवा स्किन यांना अटॅच होतात. किंवा नेक्स्ट तुम्हाला सांगितलं टिलोडेंड्रॉन ऑफ अदर एक्झॉन, दुसऱ्या एक्झॉनच्या टिलोडेंड्रॉनला सुद्धा हे अटॅच होऊ शकतात. नेक्स्ट आहे सिनॅप्स. ओके, सो व्हॉट इज सिनॅप्स? सिनॅप्स इज interconnection between two neuron or neuron with motor organ. ओके, सो सिनॅप्स म्हणजे काय, तर स्पेस असते. दोन न्यूरॉन एकमेकींना कनेक्ट होतात आणि त्या दोन न्यूरॉनच्या मध्ये जी स्पेस आहे त्या स्पेसला सिनॅप्स असं म्हटलं जातं. तर बघा, जर न्यूरॉनचा एंड जर मोटर ऑर्गनला अटॅच असेल, मसल असेल, स्किन असेल किंवा दुसऱ्या मोटर ऑर्गनला अटॅच असेल तर मोटर ऑर्गन आणि टिलोडेंड्रॉन यांच्यामध्ये जी स्पेस आहे याला सिनॅप्स म्हटलं जातं. किंवा दोन न्यूरॉन जे आहेत ते एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये असू शकतात तर त्यांच्यामधली जी स्पेस आहे त्या स्पेसला सिनॅप्स असं म्हटलं जातं. सो सिनॅप्स इट इज इंटरकनेक्शन इन बिटवीन आयदर टू न्यूरॉन ऑर बिटवीन न्यूरॉन अँड मोटर ऑर्गन. सो सिनॅप्स हे कनेक्शन आहे कोणामधलं, एका न्यूरॉनचं दुसऱ्या न्यूरॉनशी किंवा न्यूरॉन आणि मोटर ऑर्गन यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे याला सिनॅप्स असं म्हटलं जातं. यानंतर नेक्स्ट बघा, सिनॅप्स जे किंवा हे जे कनेक्शन आहे ते चार प्रकारचं आहे. त्यातलं फर्स्ट आहे एक्झोडेंड्रॉनिक. त्यानंतर सेकंड आहे एक्झोनिक. त्यानंतर नेक्स्ट इज एक्झोसोमॅटिक. नेक्स्ट इज डेंड्रोडेंड्रॉनिक. सो काय सांगितलं, कनेक्शन जे आहे दोन न्यूरॉन, दोन ॲक्झॉनमध्ये कनेक्शन आहे आणि हे जे ॲक्झॉनचं कनेक्शन आहे, इंटरकनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन किंवा न्यूरॉन आणि मोटर ऑर्गन यांच्यामधल्या कनेक्शनला आपण काय म्हणतोय, सिनॅप्स. आता हे जे सिनॅप्स आहेत हे चार टाईपचे यांनी दिलेले आहेत. ओके, सो याच्यामध्ये फर्स्ट आहे एक्झोडेंड्रॉनिक, नेक्स्ट एक्झोनिक, एक्झोसोमॅटिक, डेंड्रोडेंड्रॉनिक. आता ह्यांचं मिनिंग फक्त बघा सगळ्यांनी. फर्स्ट इज एक्झोडेंड्रॉनिक. एक्झोडेंड्रॉनिकचा अर्थ होतो जर एका नर्व फायबरचा हा एक्झॉन असेल, ओके, तर एका नर्व फायबरचा एक्झॉन आणि दुसऱ्या नर्व फायबरचे डेंड्रॉन असं जर कनेक्शन असेल एक्झॉन आणि डेंड्रॉन यांच्यामध्ये तर याला म्हटलं जातं एक्झोडेंड्रॉनिक सिनॅप्स. सो एक्झोडेंड्रॉनिक एका न्यूरॉनचा एक्झॉन आणि दुसऱ्या न्यूरॉनचे डेंड्राइट यांच्यामधलं कनेक्शन, सो एक्झोडेंड्रॉनिक. नेक्स्ट आहे एक्झोनिक बघा, एका न्यूरॉनचा एक्झॉन आणि असंच दुसऱ्या न्यूरॉनचा एक्झॉन यांच्यामध्ये जर कनेक्शन असेल तर याला म्हटलं जातं एक्झोनिक. एका न्यूरॉनचा एक्झॉन दुसऱ्या न्यूरॉनच्या एक्झॉनमध्ये. त्यानंतर एक्झोसोमॅटिक.
सोमा मीन्स बॉडी, सेल बॉडी. ओके, मग आता ॲक्झोसोमॅटिक कसं बघा. फॉर एक्झाम्पल ही सायटॉन किंवा सेल बॉडी आहे आणि ही जी सेल बॉडी आहे तिच्यापासून अराईज झालेला हा एक्झॉन आणि हे जे बाकीचे आहेत ते डेंड्रॉन. आणि दुसरा जो न्यूरॉन आहे त्या न्यूरॉनचा एक्झॉन या न्यूरॉनच्या सायटॉनच्या कनेक्शनमध्ये असणं, सायटॉनशी कनेक्ट होणं, याला म्हटलं जातं ॲक्झोसायटॉनिक. एका न्यूरॉनचा एक्झॉन दुसऱ्या न्यूरॉनच्या सायटॉनला कनेक्ट होणं. आणि अजून ॲक्झोसायटॉनिक, ॲक्झोसोमॅटिक असं म्हटलं जातं. आणि डेंड्रॉनिक म्हणजे वेगवेगळ्या दोन न्यूरॉनचे डेंड्राइट जे आहेत ते एकमेकांच्या कनेक्शनमध्ये असणं. बघा, समजा हा एक एक्झॉन सायटॉन असेल तर याचे डेंड्राइट्स आणि दुसरा सायटॉन असेल त्याचे डेंड्राइट्स एकमेकांच्या कनेक्शनमध्ये असणं, याला म्हटलं जातं डेंड्रॉनिक. सो नेममध्ये आहे ॲक्झोडेंड्रॉनिक, ॲक्झॉन एका न्यूरॉनचा आणि दुसऱ्या न्यूरॉनचा डेंड्राइट. त्यानंतर ॲक्झोनिक, दोन्ही न्यूरॉनचे एक्झॉन एकमेकांच्या कनेक्शनमध्ये असणं. ॲक्झोसोमॅटिक म्हणजे एका न्यूरॉनचा एक्झॉन दुसऱ्या न्यूरॉनच्या सेल बॉडीच्या कनेक्शनमध्ये असणं. त्यानंतर डेंड्रॉनिक, एका न्यूरॉनचे डेंड्रॉन दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्रॉनच्या कनेक्शनमध्ये असणं. सो असे वेगवेगळ्या टाईपचे कनेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. सो फर्स्ट टर्म आपण पाहिली सिनॅप्स. सिनॅप्स इज इंटरकनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन, दोन न्यूरॉनमधलं इंटरकनेक्शन किंवा न्यूरॉन आणि मोटर ऑर्गन यांच्यामधलं इंटरकनेक्शन, याला आपण सिनॅप्स असं म्हणतो. आणि हे जे इंटरकनेक्शन आहेत ते मेन आपण 4 टाईपचे पाहिले. एक ॲक्झोडेंड्रॉनिक, ॲक्झोनिक, ॲक्झोसोमॅटिक किंवा डेंड्रॉनिक यांच्यामध्ये आपण पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, ही बोर्डवरती जे काही कंटेंट दिलेलं आहे हे सगळ्यांनी व्यवस्थित नोट करा. आणि याच वेळी हे लक्षात ठेवायचे सिंगल लॉंग प्रोसेस आहे. एक्झॉन ही अनब्रांच्ड आहे. एक्झॉन ही लॉकपासून अराईज होते. त्याच्या आतमध्ये न्यूरोफायब्रिल्स असतात मात्र निसल्स ग्रॅन्युल नसतात. टर्मिनल ब्रांचेस जे आहेत त्यांना टिलोडेंड्रॉन असं म्हटलं जातं. याचं काम आहे सायटॉनपासून मेसेज अवे नेणं. त्यानंतर कधी कधी लॅटरल ब्रांच जे अराईज होते जिला कोलॅटरल असं म्हटलं जातं. त्यानंतर टर्मिनल ब्रांचेस जे आहेत ती टर्मिनल ब्रांचेस एकतर मसल, स्किन किंवा ग्लँडला अटॅच होतात किंवा एका एक्झॉनचे टिलोडेंड्रॉन दुसऱ्या एक्झॉनला अटॅच होतात. ओके, मग आता हे कनेक्शन म्हणजे काय आपण पाहिलं सिनॅप्स आणि 4 टाईपचे कनेक्शन्स पाहिले. त्यानंतरची नेक्स्ट टर्म काय आहे बघा याच्यामध्ये. सायटॉन प्रेझेंट इन ब्रेन. सायटॉन जे आहेत, सायटॉन म्हणजे काय तर ह्या जे न्यूरॉन आहे किंवा ही जी नर्व सेल आहे हिची जी मेन बॉडी आहे जिला सेल बॉडी किंवा सायटॉन असं आपण म्हणतो. तर ते जे सायटॉन आहेत युजली कुठे प्रेझेंट असतात, ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डमध्ये प्रेझेंट असतात. सो सायटॉन्स युजली आर प्रेझेंट इन ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि समटाईम गँग्लिया याच्यामध्ये सुद्धा लोकेट झालेले असतात. सो सायटॉन्स आर मेनली लोकेटेड इन ब्रेन, स्पायनल कॉर्ड और गँग्लिया. नेक्स्ट बेसल न्यूक्लियाय ही एक टर्म दिलेली आहे. So what is basal nuclei? Okay, so cyton in white matter. Cyton in white matter of brain are called as basal nuclei. आता ब्रेनमध्ये व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर असे 2 टाईपचे मॅटर्स असतात. तर व्हाईट मॅटर म्हणजे काय आणि ग्रे मॅटर म्हणजे काय हे नेक्स्ट आपण ब्रेन स्टडी करताना तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की व्हाईट मॅटर आपण हा शब्द इथं जो यूज केलेला आहे तो कोणत्या अँगलने. तर हे जे ब्रेनचं व्हाईट मॅटर जे आहे त्याच्यामध्ये जे सायटॉन असतात या सायटॉनना बेसल न्यूक्लियाय असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा बंडल ऑफ ॲक्झॉन. बंडल ऑफ ॲक्झॉन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नर्व. ॲक्झॉनचा जो बंडल आहे या बंडललाच नर्व असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता या बंडलबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे बघा किंवा त्यांच्या कव्हरिंगबद्दल.
सो डायग्रॅम सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. सो बंडल ऑफ ॲक्झॉन, ॲक्झॉनचा जो बंडल तयार होतो वेगवेगळ्या ॲक्झॉनचा, त्या बंडलला नर्व असं सुद्धा म्हटलं जातं. मग या ॲक्झॉन बंडलबद्दल आपण पाहतोय. तर बघा फॉर एक्झाम्पल हे येलो कलरमध्ये जे दाखवलेले आहेत ते समजा नर्व फायबर्स आहेत. सो हे तुम्ही बघू शकता. फॉर एक्झाम्पल हा एक ॲक्झॉन आहे. असे वेगवेगळे ॲक्झॉन एकत्र येतात आणि ह्या ॲक्झॉनचा बंडल तयार होतो. तर असा जो ॲक्झॉनचा बंडल तयार झालेला आहे या बंडलला काय म्हटलं जातं? सो दिस बंडल ऑफ ॲक्झॉन इट इज कॉल्ड ॲज फॅसिक्युली. ओके, सो ॲक्झॉनचा जो बंडल आहे या बंडलला फॅसिक्युली असं म्हटलं जातं. त्यानंतर ह्या ॲक्झॉनच्या बंडलच्या बाजूला ह्या एका ॲक्झॉनचा जो बंडल आहे त्याच्या बाजूला एक कव्हरिंग आहे. असे वेगवेगळे ॲक्झॉनचे बंडल आहेत. म्हणजे हा एक ॲक्झॉनचा बंडल, हा दुसरा ॲक्झॉनचा बंडल, हा एक ॲक्झॉनचा बंडल आणि वेगवेगळ्या ॲक्झॉनच्या बंडलच्या बाजूला अजून एक कव्हरिंग आहे. तर ह्या कव्हरिंगचे नेम जे आहेत ते दिलेले आहेत. तर हे कव्हरिंगचे नेम सगळ्यांनी नीट समजून घ्या. तर बघा फर्स्ट ऑफ ऑल द ॲक्झॉन इट इज, हा जो आहे तो ॲक्झॉन आणि ॲक्झॉनच्या बाजूला जे कव्हरिंग प्रेझेंट असतं त्याला म्हटलं जातं एंडोन्युरियम. त्यानंतर नेक्स्ट हा जो वेगवेगळ्या ॲक्झॉनचा जो बंडल तयार झाला ज्याला आपण फॅसिक्युली म्हणतोय त्याच्या बाजूचं हे जे व्हाईट कलरचं जे कव्हरिंग आहे तर या कव्हरिंगला पेरिन्युरियम असं म्हटलं जातं. आणि वेगवेगळे फॅसिक्युली एकत्र येऊन वेगवेगळे बंडल्स एकत्र येऊन हे जे स्ट्रक्चर तयार झाले आणि या बंडलच्या बाजूला हे जे कव्हरिंग आहे याला म्हटलं जातं इपिन्युरियम. सो ॲक्झॉनच्या बंडलला आपण नर्व असं म्हणतोय. तर एक ॲक्झॉनचा जो बंडल आहे याला फॅसिक्युली असं म्हटलं जातं. मग आता या फॅसिक्युली इथं दाखवलेला आहे वेगवेगळ्या ॲक्झॉनचं एकत्र येऊन हा बंडल तयार झालेला आहे. एक ॲक्झॉन समजा ही एक ॲक्झॉन पुढे ड्रॉ केली आहे तर ह्या ॲक्झॉनचं जे कव्हरिंग आहे ते आहे एंडोन्युरियम. वेगवेगळ्या ॲक्झॉनचा जो बंडल आहे जो फॅसिक्युली आहे त्याचं जे कव्हरिंग आहे त्याला म्हटलं जातं पेरिन्युरियम. आणि त्यानंतर सगळे बंडल्स एकत्र येऊन त्यांच्यावरती एक कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग असतं आणि त्या कव्हरिंगला म्हटलं जातं इपिन्युरियम. तर सगळ्यांनी नीट लक्षात घ्या हे बंडल्स आणि त्याच्यावरती असणारे कव्हरिंग्स. सो आता जो आपण पॉईंट पाहिला तर या पॉईंटमध्ये एंडोन्युरियम, पेरिन्युरियम आणि इपिन्युरियम हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सो कनेक्टिव्ह टिश्यू कव्हरिंग अराउंड दी नर्व फॅसिक्युली इज कॉल्ड ॲज एंडोन्युरियम. त्यानंतर वेगवेगळ्या फॅसिक्युली एकत्र येतात आणि त्यांच्या बाजूला सराउंडिंगला जे कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग आहे त्याला म्हटलं जातं पेरिन्युरियम. आणि त्यानंतर हे सगळे बंडल्स एकत्र येत आहेत त्यांच्या बाजूला एक कव्हरिंग आहे त्याला म्हटलं जातं इपिन्युरियम. तर हे सगळे कनेक्टिव्ह टिश्यूचे कव्हरिंग आहेत. त्यानंतर ॲक्झॉन जो आहे तो ॲक्झॉन इट इज कवर्ड बाय, हा जो ॲक्झॉन आहे तर या ॲक्झॉनच्या बाजूला एक कव्हरिंग प्रेझेंट असतं आणि या कव्हरिंगला न्यूरिलेमा असं म्हटलं जातं. सो नेक्स्ट इज न्यूरिलेमा. इट इज कव्हरिंग अराउंड ॲक्झॉन. ॲक्झॉन जो फायबर आहे त्याच्या बाजूचं जे कव्हरिंग आहे त्या कव्हरिंगला न्यूरिलेमा असं म्हटलं जातं. आता हे जे ॲक्झॉन आहेत ते दोन टाईपचे असतात. त्यातला फर्स्ट जो आहे तो आहे नॉन मेड्युलेटेड आणि दुसरा जो आहे तो
सो ॲक्झॉन 2 टाईपचे आहेत. प्रत्येक ॲक्झॉनच्या बाजूला न्यूरिलेमा हे कव्हरिंग असतंच. याशिवाय यांच्यावरती अजून एक कव्हरिंग असतं. सो ते जे कव्हरिंग आहे ते आहे की नाही त्या बेसिसवरती मेड्युलेटेड आणि नॉन मेड्युलेटेड असं त्यांचे 2 टाईप पडतात. तर जे मेड्युलेटेड नर्व फायबर आहेत दे हॅव मेड्युलरी शीथ अराउंड न्यूरिलेमा. सो हा जो न्यूरिलेमा आहे याच्या बाजूला अजून जर कव्हरिंग प्रेझेंट असेल कशाचं, मेड्युलाचं, तर असं कव्हरिंग याच्या बाजूला जर प्रेझेंट असेल तर त्याला मेड्युलेटेड असं म्हटलं जातं. आणि अशा टाईपचं मेड्युलरी कव्हरिंग नसेल तर त्याला नॉन मेड्युलेटेड असं म्हटलं जातं. सो हे लक्षात घ्या, प्रत्येक ॲक्झॉनच्या बाजूला न्यूरिलेमा हे कव्हरिंग असतंच. या न्यूरिलेमाच्या वरती मेड्युलरी शीथ जर असेल तर त्याला मेड्युलेटेड म्हटलं जातं आणि हे मेड्युलरी शीथ जर नसेल तर त्याला नॉन मेड्युलेटेड असं म्हटलं जातं. तर बघा, ॲक्झॉनच्या बाजूला इथं श्वान सेल्स असतात आणि त्या ज्या श्वान सेल्स आहेत त्या श्वान सेल्स, समजा ही एक श्वान सेल आहे, त्यानंतर अशा श्वान सेल प्रेझेंट असतात आणि या सेल्स ह्या मेड्युलरी शीथ तयार करण्याचं काम करत असतात. सो श्वान सेल्स ॲक्झॉनच्या बाजूला असतातच. काही ॲक्झॉनमध्ये मेड्युलरी शीथ तयार होतं, काहींमध्ये तयार होत नाही. जर तयार झालं तर त्याला मेड्युलेटेड म्हटलं जातं आणि जर मेड्युलरी शीथ तयार नाही झालं तर त्याला नॉन मेड्युलेटेड असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, जे मेड्युलेटेड नर्व फायबर आहेत किंवा जे मेड्युलेटेड ॲक्झॉन आहेत त्यांच्यामध्ये नर्व कंडक्शन जे आहे, नर्व इम्पल्स कंडक्शन is 50 times faster than non-medulated. सो बघा, नॉन मेड्युलेटेडपेक्षा जे मेड्युलेटेड आहेत यांच्यामध्ये नर्व इम्पल्स कंडक्शन जे आहे ते 50 टाइम्स फास्टर असतं. आणि फायनली जे कनेक्टिव्ह टिश्यूचे कव्हरिंग आहेत नर्व फॅसिक्युलेच्या बाजूला, तर ते कनेक्टिव्ह टिश्यूचे कव्हरिंग आपण पाहिले तर त्याच्यामध्ये फर्स्ट एंडोन्युरियम पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट एंडोन्युरियमच्या बाजूला असतो कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग ज्याला पेरिन्युरियम म्हटलं जातं. सो बघा, इथं एंडोन्युरियम आहे, त्यानंतर हे पेरिन्युरियम आहे आणि हे सगळ्यात बाहेरचं जे आहे ते इपिन्युरियम आहे जे कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग आहे. आणि सगळ्यात फायनली प्रत्येक नर्वला ब्लड सप्लाय केलेलं असतं. ब्लड इज सप्लाइड टू नर्व टू प्रोव्हाइड ऑक्सिजन. नर्वना ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट प्रोव्हाइड करण्यासाठी या नर्व्सना ब्लड सप्लाय जो आहे तो प्रेझेंट असतो. सो मुलांना आपण नर्वस टिश्यू स्टडी करतोय आणि या टिश्यूमध्ये 2 टाईपच्या सेल आहेत. एक आहे न्यूरॉन किंवा नर्व सेल आणि दुसरी आहे ग्लियल सेल किंवा मायक्रोग्लियल सेल, न्यूरोग्लियल सेल. तर याच्यामध्ये नर्व सेल जी आहे तिचं स्ट्रक्चर आपण बघत होतो. नर्व सेलच्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात फर्स्ट आपण सायटॉन बघितलं. त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, त्याच्यात न्यूक्लिओलस आहे, बाजूला क्लिअर सायटोप्लाझम, न्यूरोफायब्रिल्स, निसल्स ग्रॅन्युल, हे सगळे पॉईंट आपण पाहिले. सायटॉन नंतर नेक्स्ट आपण पाहिले डेंड्रॉन्स, ज्या सायटॉनपासून स्मॉल कोनिकल आणि मेनी ब्रांचेस अराईज होतात त्यांना आपण डेंड्रॉन म्हणतो. हे डेंड्रॉन हायली ब्रांच्ड आहेत. त्या ब्रांचेसना डेंड्राइट्स असं म्हटलं जातं, त्या फाईन ब्रांचेसना. डेंड्रॉनच्या बेसला निसल्स ग्रॅन्युल आणि न्यूरोफायब्रिल जे आहेत ते प्रेझेंट असतात. त्यानंतर एक लॉंग प्रोसेस अराईज होते जिला ॲक्झॉन म्हटलं जातं. या ॲक्झॉनबद्दल आपण पॉईंट पाहिले, लॉंग आहे. त्यानंतर सिंगल प्रोसेस अराईज होते, याच्यामध्ये निसल्स ग्रॅन्युल नसतात मात्र न्यूरोफायब्रिल्स प्रेझेंट असतात. याचं फंक्शन सायटॉनपासून इम्पल्स अवे कॅरी करणं हे असतं. समटाईम त्याच्यापासून लॅटरल ब्रांच अराईज होते जिला कोलॅटरल असं सुद्धा म्हटलं जातं. तिच्या एंडला ज्या ब्रांचेस अराईज होतात त्यांना टिलोडेंड्रॉन असं म्हटलं जातं. त्यानंतर कनेक्शन आपण पाहिले, हे जे टिलोडेंड्रॉन आहेत एकतर मसल्स, स्किन किंवा ग्लँडना अटॅच होतात किंवा दुसऱ्या ॲक्झॉनला अटॅच होत असतात. मग यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे त्या कनेक्शनला आपण सिनॅप्स म्हणतो. सो सिनॅप्स इज कनेक्शन इन बिटवीन 2 ॲक्झॉन और इन बिटवीन ॲक्झॉन अँड मोटर ऑर्गन. यांच्यामधलं जे कनेक्शन आहे त्याला आपण सिनॅप्स असं म्हणतो. त्याचे आपण 4 मेन टाईप पाहिले, ॲक्झोॲक्झॉनिक, ॲक्झोडेंड्रॉनिक, ओके, ॲक्झोसोमॅटिक, डेंड्रोडेंड्रॉनिक.
हे 4 टाईप आपण पाहिले. त्यानंतर हे जे ॲक्झॉन आहेत यांच्या बाजूचं जे कव्हरिंग आहे, एक स्मॉल थिन कव्हरिंग असतं ज्याला न्यूरिलेमा असं म्हटलं जातं. त्यानंतर न्यूरिलेमा जो आहे त्याच्या बाजूला मेड्युलरी शीथ हे कव्हरिंग असेल तर त्याला मेड्युलेटेड नर्व फायबर म्हटलं जातं, आणि मेड्युलरी शीथ नसेल तर त्याला नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर असं म्हटलं जातं. मेड्युलेटेड नर्व फायबर असेल तर त्यातून इम्पल्स कंडक्शन जे आहे ते 50 टाइम्स फास्टर असतं नॉन मेड्युलेटेडपेक्षा. असं का असतं हे आपण इम्पल्स कंडक्शन स्टडी करताना पाहणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट, या न्यूरॉनना ब्लड सप्लाय असतो जेणेकरून त्यांना ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट सप्लाय केले जातील. त्यानंतर ह्या न्यूरॉनच्या बंडलबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली. त्यांच्या बाजूला कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग असतं. त्यात आपण एंडोन्युरियम, पेरिन्युरियम आणि इपिन्युरियम हे 3 कनेक्टिव्ह टिश्यूचे कव्हरिंग जे आहेत ते आपण पाहिले. ओके, यानंतर नर्वस टिश्यूमध्ये असणारी दुसरी सेल आहे ग्लियल सेल किंवा न्यूरोग्लियल सेल. सो त्याची इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट पाहतोय. सो बघा, सो नर्वस टिश्यूमधली सेकंड टाईपची सेल आहे न्यूरोग्लियल सेल, और सिम्पली इट इज कॉल्ड ॲज ग्लियल सेल. सो काय सांगितलं बघा, न्यूरोग्लियल सेल आर लार्जर और ग्रेटर इन नंबर ॲज कम्पेअर टू न्यूरॉन. सो न्यूरॉनपेक्षाही न्यूरोग्लियल सेल जे आहेत ते त्यांचा नंबर जास्त असतो. सो दे आर ग्रेटर इन नंबर, नंबरमध्ये त्या जास्त आहेत ॲज कम्पेअर टू न्यूरॉन. सेकंड थिंग, दीज आर सपोर्टिंग सेल ऑफ नर्वस सिस्टीम. आपल्या नर्वस सिस्टीमच्या या सपोर्टिंग सेल्स आहेत अँड दे आर मेनली डिराइव्ड फ्रॉम एक्टोडम. या एक्टोडमपासून डिराईव्ह झालेल्या असतात. न्यूरॉनसुद्धा एक्टोडमपासूनच अराईज होतात आणि या न्यूरोग्लियल सेलसुद्धा एक्टोडमपासूनच अराईज झालेल्या असतात. सो फर्स्ट, number of glial cell is greater as compared to neuron. Second thing, they are supporting cell of nervous system, and finally they are derived from the ectoderm. ectoderm या embryonic layer पासून त्या अराईज होतात. 3 टाईपचे जर्म लेअर असतात, एक्टोडम, मेझोडम अँड एंडोडम. त्यापैकी या एक्टोडम पासून अराईज झालेले आहेत. याशिवाय हे ग्लियल सेल जे आहेत याचे वेगवेगळे टाईप्स आहेत, जसं की इपेंडायमल सेल, मायक्रोग्लियल सेल, त्यानंतर ऑलिगोडेंड्रॉन किंवा ऑलिगोडेंड्रोसाइट, ॲस्ट्रोसाइट, श्वान सेल. सो असे वेगवेगळे टाईप्स आहेत ह्या ग्लियल सेलचे. तर ते टाईप्स, त्यांचे डिटेल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्व सेल किंवा न्यूरॉन डिटेल पाहिली, न्यूरोग्लियल सेल इंट्रोड्यूस केलेली आहे, आणि याचे जे टाईप आहेत हे टाईप आपण नेक्स्ट डिटेल पाहूयात. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.